आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बहिणी, हा उपवास दुसऱ्यासाठी नाही, स्वतःसाठी करता असं समजा। आणि मी आहे की तुमच्या सोबत। आपण दोघी मिळून करू हा उपवास। पण तुम्ही स्वतःला असा त्रास करून घेऊ नका। तुम्हीच माझी ताकद आहात बहिणी, आणि तुम्हीच असं केलं तर कसं चालेल? नाही, कशाला त्रास करून येतेस तू? तर मी तुला पाणी देतो। नाही, नको, पाणी नको। का? आज आमचा निर्जळी हरतालिकेचा उपवास आहे। मग वहिनी का रडते? जग्गू आजी राजकुमार सरांवरून वहिनीनं खूप बोलला, त्याचाच वाईट वाटतं त्यांना। दरवर्षी अगदी उत्साहाने करते मी हरतालिकेचा उपवास, पण यावर्षी काहीच करायची इच्छा होत नाहीये। वहिनी, तुला माहिती आहे आपली संस्कृती इतकी महान आहे ना, की आपल्याला कुठली गोष्ट जर पटत नसेल ना, तर ती नाकारण्याचा अधिकार देते। यावेळेला असं समज की तू उपवास स्वतःसाठी करतेस, नवऱ्यासाठी नाही। स्वतःसाठी देवाकडे काहीतरी माग, कळलं? हो, मी पण त्यांना हेच सांगितलं। पण मी आणि माझी बायको एकच गोष्ट सांगतोय, काळजी नको करू। येतो मी। थांबा, मी चहा देते तुम्हाला। चहा कोणाला? तुम्हाला? अच्छा, म्हणजे तू उपवास करायचा आणि मी खायचं प्यायचं का? नाही नाही, मी पण उपवास करेन। अहो, पण मी दिवसभर घरातच असणार आहे, आणि आम्हाला सवय असते उपवासाची। मला ऑफिसला जायचंय, दिवसभर काम करायचंय। उपाशी राहून कसं चालेल? तू घरी असलीस तरी एकाच जागेवर बसून राहतेस का? हा, घरातलं काम सुद्धा कामच असतं सावली, ते काही नाही। हे बघ, आणि मला कोणी लादत नाहीये माझ्यावर, माझी इच्छा आहे, मी करेन उपवास। बरं, ठीक आहे। सावली, यांना चहा द्यावा लागेल, आणि माझी अजिबात इच्छा नाही यांना चहा द्यायची। पण परत जग्गू आजींना कळलं तर त्या परत चिडतील। बहिणी, तुम्ही काळजी करू नका, मी देते चहा। ऐक, काही दिवसांचा प्रश्न आहे। जग्गूबाजी गेली ना की आई बरोबर सांभाळेल राजकुमार दादाला, बघतो। नाही, माझं बोलणं झालेलं आहे। ओके, हा वकील साहेब आहे का? सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहेत, मी घेऊन येतो तुमच्याकडे। राजकुमार साहेब, तुम्ही कन्फर्म आहात ना की आपण हे करतोच म्हणून? कन्फर्म। ओके, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण हे सर्व चोरी छुपे करतोय, त्यासाठी योग्य वेळ बघून तुम्हाला सगळ्या गोष्टी ताब्यात घ्याव्या लागतील। ह्यात जर आपण फेल झालो ना, तर तिलोत्तम मॅडम माझं लायसन्स रद्द करतील। नाही होणार असं काही। एकदा का रूपम कॉस्मेटिक्सचा मी मालक झालो की तुम्हाला हेड ऑफ लीगल ॲडवायझिंग अपॉइंटच करून टाकेल। ऐका, महत्वाचं ऐका, आई बाबा आणि नॉमिनीजच्या सगळ्यांच्या सह्यांची सॅम्पल्स मी घेतली आहे। तो डुप्लिकेट सही करणारा माणूस आहे ना, त्याला फक्त रेडी राहायला सांग। ठीक आहे सर, बाकीचं भेटून बोलतो। काय टायमिंग आहे।
आहे. चहा. ऐकलं सगळं दरवाजाच्या बाहेर उभं राहून? हं? कमाल कमाल ही नोकराची कामं करतेस ना तू, शोभतात तुला. त्याच लायकीची आहेस. घाबरलो चिडलीस की काय तू? ले का चिडलीस तू सावली? नोकर म्हटलं म्हणून का नोकरीची कामं करते म्हणून? नाही, नोकर म्हटलं म्हणून राग अजिबात नाही आला. कारण नोकराचं काम हे कामच असतं. आणि माझ्या आईबाबांनी मला शिकवलंय की कोणत्याही कामाला कमी लेखायचं नाही. जगातला कुठलाही जबाबदार माणूस आपल्या घरासाठी कुटुंबासाठी मेहनत करत असतो. आणि तुमचं कसं आहे ना राजकुमार सर, जो मेहनतीने कमवणारा माणूस असतो ना त्याला कमी लेखणं हे तुम्हाला जमतं. आयत्या पिठावर रेघोटा ओढणाऱ्या माणसाकडून आणखी काय अपेक्षा करणार? मन चांगली अर्थ माहितीये का? नवऱ्याच्या जीवावर ओढणाऱ्या बायकोला ही मन जास्ती लागू होते. पुढे कोणाशी बोलतेस, कोणासमोर उभी आहे ह्याचंही भान ठेवत जा. शिकवलंच नाही का ग तुला तुझ्या आई वडिलांनी? शिकवलंय. कोणाशी कसं बोलायचं हे कळतं मला. ज्या माणसाचा सन्मान करायचा असतो ना त्याच्यासमोर मी कधीच जीभ चालवत नाही. पण ज्या माणसाची योग्यताही नसते त्याच्यासमोर उभंही राहणार नाही. गेट आउट. माझ्या समोर तुझी उभी राहायची लायकी नाहीये. गेट आउट. आउट. ऐकून झालं. चहा कोण देणार? निघ. घरात आली तेव्हा खाली घातलेली मान वर व्हायची नाही हिची. आणि आता सुरू सुरू जीभ चालायला लागली आहे. नाही ग, जास्त दिवस नाही चालणार तुझी जीभ. एकदा या घराचा मालक झालो ना की सर्वात आधी सावली तुला घराच्या बाहेर काढी. चांगलंय चांगलंय. चहा. हे काय करता तुम्ही? तुला काय करायचंय? हरतालिकेचा उपवास आहे. भूक लागू नये म्हणून मन रमवून घेतोय भांडी घासून. अहो पण मी कालच घासून ठेवली होती भांडे. मग काय झालं? आज पण घासू शकतेस ना. आणि तशी तू एक्सपर्ट आहेस घासण्यात. चल पटकन घासून दे. चला चला, सगळी भांडी छान स्वच्छ करून धुवून पुसून ठेवा. चल. नाही अहो पण अहो काय डिस्कस का करतेयस? तुला विचारलं का? विचारलं नाही, ऑर्डर दिलीये. सरळ तिकडून यायचं आणि काम करायचं. चल. काय गो काय चालला? हा नाही काही नाही, भांडी घासतोय. हे बाय भांडी घासतास खरा की काय? काही हिच्याकडसून करून घेतास काम? नाही नाही आधी आम्ही कशाला हिला कामाला लावू? आम्हीच घासत होतो भांडी. हे काय? सावली